कथेचं नाव भरती. लेखक डॉक्टर वसंत कृष्ण वराडपांडे. वर्तमानपत्रातली ती बातमी वाचली आणि लच्छूच्या जीवनाचा सारा चित्रपट माझ्या दृष्टीपुढून तरळून गेला. लच्छूला त्याच्या कॉलेज जीवनात ज्यांनी पाहिलं होतं त्यांना तर या बातमीनं गोंधळून टाकलं असेल. कारण त्यांच्या दृष्टीनं लच्छू हा गर्भश्रीमंत बापाच्या पोटी केवळ बेजबाबदारपणे पैसे उधळण्यासाठीच जन्माला आलेला एक उनाड आणि व्रात्य तरुण होता. त्यांच्या लेखी तो वाया गेलेला होता. समाजाला ज्याचा काहीही उपयोग नाही असा बेछूट मनोवृत्तीचा तरुण होता. मी प्रथमच जेव्हा त्या कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून लागलो तेव्हा माझी ही लच्छूविषयी हीच समजूत करून दिली गेली होती. इंटरच्या वर्गावर पहिल्यानंच तास घ्यायला मी गेलो तेव्हा मला माझ्या विषय प्रमुखानं मुद्दाम सांगितलं, हे पहा वराडपांडे, या वर्गातला तो ठाकरे आहे ना, त्याच्याकडे विशेष लक्ष देऊ नका बरं का. अत्यंत व्रात्य मुलगा आहे तो. कॉलेजच्या मॅनेजिंग कमिटीच्या एका मेंबरचा तो मुलगा आहे. बाकी प्रिन्सिपल देखील कंटाळून गेलेत त्याला. तो तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न नक्की करील, पण तुम्ही त्याची दखल घेऊ नका म्हणजे झालं. जरा थांबून मी धीर सोडू नये यासाठी कदाचित असेल, पण ते पुढे म्हणाले, तसं घाबरण्यासारखं काही नाही म्हणा त्यात, पण आपली एक सूचना. मी त्यांचे आभार मानले आणि वर्गात शिरलो. हजेरी घेताना ठाकरे या नावावर मी अजाणता अडलो आणि येस सर या प्रत्युत्तराची वाट बघू लागलो. पण बहुधा त्यावेळेला तो गैरहजर असावा. त्या नावाला प्रत्युत्तर न मिळाल्यानं मी पुढची नावं वाचून हजेरी संपवली. हजेरी संपून होताच एक मागच्या बेंचवरील मुलगा उठून उभा राहिला आणि म्हणाला, सर माझं नाव नाही घेतलं तुम्ही. मी तर सगळी नावं घेतली होती. कदाचित नसेल घेतलं म्हणून त्याला विचारलं, काय नाव आपलं? ठाकरे. ठाकरे. मी स्वतःशीच उद्गारलो आणि जरा वेळ स्थिर नजरेनं त्याच्याकडे बघत राहिलो. ठाकरे बद्दलचं कुतूहल माझ्या मनात आधीच जागं झालं होतं आणि त्या नावामागचं व्यक्तिमत्व बघण्याची आतुरता मनात मावत नव्हती. खरं सांगतो, का कुणास ठाऊक त्याच्याविषयी माझं मन एकाएकी अनुकूल झालं. 5.5 फुटांच्या वर उंचीचा, गोरापान आणि रेखीय अंगलटीचा हा तरुण मला एकदम आवडला. त्याच्या केसांची ऐटदार ठेवण मला मोठी विलोभनीय वाटली. त्याच्या ओठांवरील मिशांचा रेखीव कट मला मोठा मनोवेधक वाटला. मी नकळत हसलो. कदाचित त्याच्या अपेक्षित व्रात्यपणाची चाहूल लागल्यानं मला अपेक्षापूर्तीचं समाधान लाभलं असेल. माफ करा हा. एवढं म्हणून मी त्याच्या नावापुढे हजर असल्याची खूण केली आणि पुस्तक उघडीत त्यालाच प्रश्न टाकला. हां ठाकरे, काय चालू आहे वर्गात सांगाल? तो उभा राहिला. त्याच्याकडे उत्सुकतेनं बघणाऱ्या 100 डोळ्यांकडे मिश्किलपणानं दृष्टिक्षेप करून तो माझ्यावर नजर स्थिरावून म्हणाला, मला वर्गात काय चालू असतं हे माहीत नसतं सर. वर्गाबाहेरच माझा बराचसा वेळ जातो. वर्गात एकच हास्याची लाट फुटली. मी ठाकरेवर नजर वळवीत म्हणालो, ते मलाही माहिती आहे ठाकरे. कॉलेजात पाऊल टाकताच मला तुमच्याविषयी पहिल्यानं माहिती मिळाली आणि ती हीच मिळाली. आणखी काय काय माहिती मिळाली सर? बरीच मिळाली, पण ठाकरेच्या चेहऱ्यावर उमटलेलं प्रश्नचिन्ह पाहून मी पुढे म्हटलं, पण लोकांच्या ऐकीव माहितीवर एकदम विश्वास ठेवण्याचा माझा स्वभाव नाही ठाकरे, आणि तुमच्याविषयी प्रत्यक्ष अजून कळायचंय. मी हसलो आणि त्याला खाली बसण्याची सूचना केली. विशेष काही न घडता वर्ग चालू होता. एका प्रणयगीताचा अर्थ विशद करण्याचं माझं कसब मी खर्च करत होतो. वर्ग अगदी शांत होता. तांब्यांच्या प्रणयगीतातील रेशमी भावनांची हळूवार उकल करण्यात मीही रंगून गेलो होतो आणि एकदम ठाकरे उभा राहिला. सर एक शंका विचारू? हां विचारा. तुम्हाला प्रेमाचा अनुभव आहे का कधी? मुलं मुली खळखळून हसली. मीही हसलो. म्हणालो, नाही, अजून तरी नाही. मग ही कविता शिकवायला तुम्ही अपात्र आहात सर. जरा आरोप वजा असं हे त्याचं वाक्य होतं. खरं म्हणजे मला राग यायला हवा होता, पण आला मात्र नाही. तसं पाहिलं तर त्याच्या विधानात काय चूक होती? प्रेमाचा प्रत्यक्ष अनुभव ज्यानं घेतलाच नाही त्याला प्रणय गीतातलं सारं काव्य कसं उलगडून सांगता येईल?
हां, पण हे कबूल करायलाच हवं, की त्याच्या या आकस्मिक प्रश्नानं मी जरासा गोंधळलो, स्तब्ध झालो. वर्गातल्या इतर मुलांना माझं हे स्तब्ध राहणं भावी रागाचं चिन्ह वाटलं. हास्याची लाट माझ्या त्या स्तब्धतेच्या किनाऱ्यावर फुटली आणि विरून गेली. मी स्थिर दृष्टीनं ठाकरेकडे बघत राहिलो. जरा वेळ तोही नजर रोखून बघत होता. नंतर त्याचं त्यालाच काय वाटलं कुणास ठाऊक, त्यानं नजर दुसरीकडे वळवली. मला हसू आलं. हसून मी म्हणालो, "तुमचं म्हणणं खरंय ठाकरे. माझी ही उणीव मला दाखवून दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. पण पण एक विचारू?" त्यानं वर पाहिलं. "तुम्हाला तरी प्रेमाचा अनुभव आला आहे?" पुन्हा वर्ग हसला. ठाकरेही हसला. "त्याचं काय सर, म्हणजे माझ्याकडून मी प्रेम करण्याचा खूप प्रयत्न करतो, पण यशच येत नाही ना." अरे रे! कुणीतरी चुकलं. सारी खोली मुला-मुलींच्या मोकळ्या खळखळाटानं भरून गेली. खळखळाटाचा आवेग जरा ओसरताच मी म्हणालो, "म्हणजे मग माझ्या अपात्रतेची शंका घ्यायचा तुम्हाला काही अधिकार नाही ठाकरे, बरोबर?" ठाकरे काही बोलला नाही. वर्ग संपला. मग लागोपाठ 7 दिवस ठाकरे वर्गात आलाच नाही. तसा कॉलेजच्या आवारात मी त्याला बघत होतो. मुलींच्या कॉमन रूम समोर उभं राहून आपल्याच मित्रमंडळींसोबत जोरजोरानं गप्पा मारणं, कॉलेज कॅन्टीनमध्ये चहाचे कप रिकामे करणं, हा त्याचा नेहमीचा उद्योग सुरळीत चालू असल्याचं मी न्याहाळत होतो. मग फक्त वर्गातच काय येत नाही ठाकरे? याबद्दल त्यालाच विचारायला हवं असं मी ठरवलं आणि एक दिवस रस्त्यानं जात असताना ठाकरे अचानक दिसला. मी त्याला हाक दिली. "काय, कसं काय ठाकरे? काय चाललंय?" मला नमस्कार करत तो म्हणाला, "काय नाही सर, वेळ घालवतोय." नशीबवान आहात तुम्ही ठाकरे. काहींना जगण्याची धडपड करताना वेळ सुद्धा अपुरा पडतो. चला फिरून येऊ. अर्थात एंगेजमेंट नसेल तर. अहो एंगेजमेंट कसली सर? नाही या वयात साजेशी, कुणी सुंदर, खाशी, सुबक ठेंगणी. ठाकरे लाजला. अनपेक्षितपणे लाजला. विषय बदलण्यासाठी म्हणाला, "सर तुम्हाला काय हरकत नसेल तर सिगारेट ओढू? विलक्षण तल्लफ आली आहे." "ओढा की." "तुम्ही ओढणार?" "मी? नको. नाही मी कधीच ओढत नाही. खरं म्हणजे तुम्हीही ओढायला नको, कॅन्सर होतो." ठाकरे खदा-खदा हसला. जणू मी खूप मूर्खपणाचंच काहीतरी विधान केलं होतं. "कॅन्सर? सर लाखो लोक सिगार ओढतात. आता त्यांना काय माहिती नसते, तरी ओढतातच ना. कारण सिगार ओढण्यात एक एक अशी मजा आहे, एक धुंदी आहे. तुम्ही कधीच ओढत नाही, म्हणून तुम्हाला ती अशी धुंदीन मजा काय कळणारच नाही ना सर." ठाकरे खरोखरीच अनामिक धुंदीत गुरफटून गेला होता. त्याच्या डोळ्यात विलक्षण चमक निर्माण झाली होती. आमच्यात परकेपण नाही असाच भाव त्याच्या बोलण्यातून प्रकट होत होता. जणू आम्ही दोघेही मित्रच होतो. समवयस्क, समानशील. "मग मलाही बघितलीच पाहिजे ती मजा," मी म्हटलं. त्यावर विस्मयानं तो उद्गारला, "म्हणजे? म्हणजे म्हणजे सर तुम्ही तुम्ही सिगारेट ओढणार सर?" मी हात पुढे केला. त्यानं पाकिटातून सिगारेट काढून एक मला दिली आणि दुसरी आपल्या ओठात ठेवली. काडी उजळून माझी सिगारेट प्रथम पेटवल्यावर त्यानं आपली सिगारेट पेटवली आणि तो सराईतपणे झुरके मारू लागला. नाकातोंडातून चित्रविचित्र धूम्राकृती वातावरणात उत्पन्न करू लागला. मी प्रयत्न केला. सिगारेट ओढू लागलो, धूर सोडू लागलो. तोंडामध्ये एक विचित्र चव घुटमळून मला खरं तर मळमळायला लागलं. तोंडातली थुंकी थुंकून टाकत मी म्हणालो, "ठाकरे, ठाकरे माफ करा, पण मला काहीच मजा वाटत नाही यामध्ये." सुरुवातीला असंच वाटतं सर. मग मात्र सिगारेटसारखी दुसरी सखीच नाही असं वाटायला लागतं. पाहता पाहता वेळ जातो. माझं थोडं निराळं आहे ठाकरे. मला वेळ जाऊ नये असंच वाटतं. वेळ जावा असं वाटण्याइतका तो वाईट आहे काय हो ठाकरे? हे भोवतालचं रमणीय जग बघत असताना काळ, वेळ सारं स्तब्ध व्हावं असंच वाटतं मला. सिगारेट ओठातून काढून एका विलक्षण भावानं ठाकरे माझ्याकडे बघत होता. त्याच्या त्या तरल मनोवृत्तीचा फायदा घेत मी विचारलं, "ठाकरे गेले 7-8 दिवस तुम्ही आला नाही वर्गात. काय करायचंय येऊन?"
काय करायचं? शिकायचं. आणि शिकून काय करायचं? सुसंस्कृत व्हायचं ठाकरे. माणूस बनायचं. ठाकरे पुन्हा खळखळून हसला. शिकून लोक सुसंस्कृत होतात? माणूस होतात? सर मला खरं सांगा, तुम्हाला प्रामाणिकपणानं असं वाटतं का? खरं सांगा. नाही, लोकांबद्दल माझं काही म्हणणं नाही ठाकरे, पण मनात आणलं तर होता येतं. निदान निदान तुम्हाला होता येईल. सर माझ्याबद्दल उगाच गैरसमज करून घेताय तुम्ही. मला लाजवताय उगीच. हे बघा मी कसा आहे मला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. मी एक श्रीमंत, उनाड, बेजबाबदार त्याचं वाक्य मध्येच तोडत मी म्हणालो, पण माझं मत वेगळंच आहे ठाकरे. तो अत्यंत आश्चर्यानं माझ्याकडे बघू लागला. तुमच्यातला उत्साह, धीटपणा, निर्भय मोकळेपणा मला खूप आकर्षक वाटतो ठाकरे. आणि तुमचं व्यक्तिमत्वही. तो क्षणभर गप्प राहिला. केवळ विस्फारल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत. एकाएकी तो म्हणाला, "सर ते एका एका गोष्टीबद्दल मला माफी मागायची आहे आपली." "कशाबद्दल?" "नाही ते आपल्या पहिल्याच तासामध्ये मी आपली जरा गंमत करायचा म्हणजे आपल्याला राग येईल असा वागण्याचा मुद्दाम प्रयत्न केला. पण आता वाटतं असं नव्हतं करायला पाहिजे." "का?" "ते ते जरा अनाठाई होतं सर." "नाही ठाकरे, मला फार आवडलं ते. निमूटपणे देवासारखी शांत बसून राहणारी मुलं मला मोठीशी आवडत नाहीत. वर्गात जिवंतपणा यायला तुमच्या वृत्तीची मुलं आवश्यक आहेत आणि यामुळेच गेले 7-8 दिवस मला फार जाणवली तुमची गैरहजेरी." आणि मग आमच्यातलं अंतर त्या क्षणापासून गळून पडलं. माझं आणि ठाकरेचं हे सख्य अनेकांना रुचलं नाही. "ठाकरेशी इतकी सलगी बरी नाही वराड पांडे, गोत्यात याल एखाद वेळ." मला सावधगिरीची सूचना मिळाली. मी त्या हितचिंतकांचे हसून आभारही मानले. आणि कॉलेजमध्ये एकदम खळबळ उडाली. अर्थात ठाकरेच या खळबळीचा नायक होता. तत्वज्ञानाचे प्राध्यापक मला कुत्सितपणे म्हणाले, "तुमच्या ठाकरेनं नवा विक्रम केलाय वराड पांडे." हो, ऐकलं मी. फारच वाहवलाय हो तो. हे चेक व्हायला हवं. खरं तर त्याला कॉलेजमधून हाकलून द्यायला हवं. तत्वज्ञानाचे प्राध्यापक तावातावानं बोलत होते. अर्थात त्यांना ठाकरेची चीड येणं स्वाभाविकच होतं. ठाकरेनं त्यांना फार सतावलं होतं. त्यांचा संताप आता उफाळून आला होता. मलाही ठाकरेचा संताप आला. जिना उतरत असलेल्या सुलभा देवस्थळीला त्यानं चक्क धक्का मारला होता. तिच्या हातातली पुस्तकं खाली पडली होती. आणि तिच्या या फजितीला अवतीभवतीनं पोरकट जग खदखदून हसलं होतं. सुलभा लाजेनं आणि रागानं थरथरत होती. तिच्या डोळ्यात पाणी गोळा झालं होतं. आणि हे मी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं. ठाकरे इतका घसरेल अशी कल्पनाही मी स्वप्नात केली नव्हती. कॉलेजचं सारं वातावरण तापलं. मुलींनी ठाकरे विरुद्ध तक्रार केली. त्यानं सुलभाची जाहीर माफी मागितल्याशिवाय वर्गात यायचं नाही असा त्यांनी निर्णय घेतला. प्राचार्यांपुढे फार मोठा पेच उभा राहिला. ठाकरेला त्यांनी भेटीला बोलवलं पण तो गेला नाही. प्राचार्य संतापले. प्राध्यापकांची तातडीची सभा घेण्यात आली. ठाकरेला कॉलेजमधून हाकलून लावावं असा बहुतेकांचा सूर होता. मी म्हणालो, "सर यामध्ये थोडा गैरसमज होतोय." "गैरसमज?" "हो, गैरसमज. हे बघा मिस देवस्थळींची भावना मी समजू शकतो, पण तिला ठाकरेनं धक्का दिला हे हे खरं नाही. त्याचा धक्का लागला." "त्याची उगाच बाजू घेऊ नका हो वराड पांडे." "नाही नाही, बाजू घेण्याचा प्रश्न नाहीये मिस्टर दीक्षित. हे बघा अशा प्रकरणात मुलीकडे सर्वांची सहानुभूती असणं स्वाभाविक आहे. पण ठाकरेविषयीच्या पूर्वग्रहानं उगाच त्याच्यावर हा असला गुन्हा लादणं योग्य होणार नाही इतकंच माझं म्हणणं. ठाकरेकडे माझं लक्ष होतं. जिना उतरत असताना तो काहीसा घाईत होता. तो वेगानं खाली आला आणि लक्षात येण्यापूर्वीच त्याचा मिस देवस्थळीला धक्का लागला. मी स्वतः आपल्या डोळ्यांनी बघितलं हे. मग थांबला का नाही तो? मिस देवस्थळींची क्षमा का नाही मागितली त्यानं तेव्हाच? अहो कदाचित गोंधळला असेल तो. ध्यानीमनी नसताना एखादी आकस्मिक गोष्ट घडली की माणसाचा गोंधळ उडतो, तसंच त्याचाही उडाला असावा. प्राचार्य क्षणभर स्तब्ध राहिले. नंतर म्हणाले, "तुमच्या शब्दावर माझा विश्वास आहे वराड पांडे. पण तसं मिस देवस्थळीला पटायला हवं. मी ते तुमच्यावर सोपवतो." "मला मान्य आहे." सभा संपली. मी घरी आलो.
मनात सारखा प्रश्न घोळत होता, ठाकरेनं असं का वागावं? का वागावं? संध्याकाळ झाली. नेहमीसारखा फिरायला जाण्याच्या तयारीत होतो, तितक्यात ठाकरे आला. मी काहीच बोललो नाही. ठाकरेही मी बोलेन या अपेक्षेनं जरा गप्पच होता. अखेर अखेर तोच म्हणाला, "मला काय बोलायचंय सर." त्याच्या स्वरात अपराधीपणाची झाक निश्चितच होती. एक वेळ त्याच्या मुखचर्येकडे बघावं असं वाटलं, पण दुसरीकडे बघत मी कोरड्या स्वरात म्हणालो, "बोला." स्वतःहूनच एका खुर्चीवर टेकत तो म्हणाला, "त्या आजच्या सभेची हकीकत मला कळली सर. मला कॉलेजातून काढून टाकायचा सगळ्यांचा विचार होता, पण तो तुमच्यामुळे राहिला. तुम्ही माझी बाजू उचलून धरली, पण पण सर तुमचा गैरसमज झालाय." "गैरसमज?" "हां. माझा मिस देवस्थळीला धक्का नव्हता लागला." "मग?" "मी मी मुद्दामच धक्का दिला होता." "मला माहिती आहे ते ठाकरे." "आणि आणि आणि तरीही तुम्ही माझी बाजू घेतली सर का?" "का?" "कारण अजूनही तुमच्यात सज्जनपणाचा अंश शिल्लक आहे असं मला वाटलं म्हणून. आणि म्हणूनच तुम्ही याल याची मला अपेक्षा होती. मी तुमची वाटच पाहत होतो ठाकरे. पण मला हे सांगा, का धक्का मारला तुम्ही मिस देवस्थळीला?" माझ्या डोळ्यांकडे न बघता भिंतीवरच्या कॅलेंडरकडे बघत तो म्हणाला, "आमची पैज लागली होती सर." "पैज?" "हो. मिस देवस्थळी कॉलेजच्या सगळ्या मुलीत सुंदर आहे आणि म्हणूनच असेल कदाचित. आम्हा विद्यार्थ्यांविषयी एक प्रकारची अशी तुच्छ वृत्ती तिच्या ठिकाणी आहे. विद्यार्थ्यांचा वेळोवेळी पाणउतार करण्याची तिला दिक्कत नाही वाटत. तिला सर्व मुलं मनातून भितात. तिला धक्का देण्याचीच नाही, तर तिच्याकडे नुसतं रोखून पाहण्याची हिंमत या कॉलेजमध्ये कोणाच्याही ठिकाणी नाही, असं सगळ्या विद्यार्थ्यांचं मत होतं. आता त्यांनी मला आव्हान दिलं होतं, की असेल हिंमत तर मिस देवस्थळीला धक्का मारून दाखव. आणि तुम्ही तो दिला. एका मुलीला धक्का देऊन आपला पुरुषार्थ तुम्ही प्रकट केला, नाही ठाकरे? तुम्हाला यात स्वतःचा मोठेपणा वाटला असेल, नाही? पुरुषार्थ दाखवण्याचा तुम्हाला केवळ हाच एक मार्ग उरला होता. तुम्ही तरी काय कराल ठाकरे? 10 जणात त्या मुलीला धक्का दिलात, पण तिला काय वाटलं असेल? मेल्याहून मेल्यासारखं झालं असेल ना? तिच्याबद्दल जिकडे-तिकडे नको त्या कंड्या पिकतील. तिच्या साऱ्या आयुष्याची कदाचित परवड होईल. पण तुम्हाला याचा विचार करण्याचं कारणच काय? नाही ठाकरे? कारण याशिवाय पुरुषार्थ दाखवण्याचा मार्गच तुमच्याकडे उरला नव्हता. चूक तुमची नव्हती ठाकरे, माझी होती. मी तुमच्या चांगुलपणावर विश्वास ठेवला होता. नाही खरोखर मला तुमचं तोंड पाहावसं वाटत नाही. माझ्यापुढे उभे राहू नका ठाकरे. निघून जा, निघून जा. ठाकरे निमूट उभा होता. एखाद्या अपराधी मुलानं आपल्या वडिलांचं बोलणं ऐकून घ्यावं, तसा तो उभा होता. एकाएकी माझी नजर त्याच्या चेहऱ्याकडे गेली. त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. आपल्या बोटांनी निथळणारे डोळे पुसून टाकत तो म्हणाला, "सर सर माफ करा. मी तसं वागायला नको होतं, पण" आणि तो परत जाण्यासाठी वळला. मी म्हणालो, "थांबा ठाकरे. मला माहिती आहे. मला माहिती आहे तुमच्या मित्रांनी तुमच्या ठिकाणी नको ती ईर्ष्या निर्माण केली आणि तुम्ही तिला बळी पडलात. विकारांच्या आहारी गेलात. वर्तन बिघडलं असलं तरी तुमचं मन अजून बिघडलं नाहीये ठाकरे. म्हणूनच मला अजून तुमचा विश्वास वाटतो. देवानं इतकं उत्तम शरीर आणि बुद्धिमत्ता तुम्हाला दिली आहे, ती देवाची देणगी आहे ठाकरे. तिचा असा दुरुपयोग करू नका. लोकविलक्षण असं काहीसं करून लोकांपेक्षा आपण वेगळे आहोत, हे तुम्हाला दाखवावंसं वाटतं, पण त्याचा हा मार्ग नव्हे ठाकरे. वेगळेपणा दाखवायचा असेल तर तो अभ्यासात दाखवा, खेळात दाखवा, वक्तृत्वात दाखवा. गरीब मुलींवर कागदी बाण फेकण्यात नेमबाजीतलं कौशल्य खर्च करण्यापेक्षा खरोखरीचं कौशल्य हस्तगत करा. पुरुषार्थच दाखवायचा असेल तर आपल्या देशाच्या सीमेवर उभ्या असलेल्या शत्रूंची झुंज देऊन तो तुम्हाला दाखवता येईल ठाकरे. मुलींना धक्का देणं हा त्याचा मार्ग निश्चित नव्हे. माझ्या बोलण्याचा त्याच्या चेहऱ्यावरील परिणाम निरखत मी वाक्य फेकत होतो. बोलता बोलता मी थांबलो. त्याच्या डाव्या खांद्यावर उजव्या हातानं हळुवारपणे थोपटीत म्हणालो, "लोकांनी तुम्हाला ओळखलं नाही याचं मला तितकंसं वाईट वाटत नाही ठाकरे." त्यानं अपेक्षेनं मान वर केली. वाक्य पूर्ण करत मी म्हणालो, "पण तुम्ही स्वतःच स्वतःला ओळखलं नाही याचं मात्र वाईट वाटतं."
खूप खूप वाईट वाटतं. माझ्या या बोलण्याचा परिणाम म्हणून म्हणा किंवा त्याचाच मूळचा चांगुलपणा प्रगट झाला म्हणून म्हणा, त्या दिवसापासून ठाकरेत एकदम बदल झाला. त्याने प्रिन्सिपल समोर मिस देवस्थळींची क्षमा मागितली. वर्गात नियमित हजर राहू लागला. रिकाम्या वेळात मित्रमंडळाच्या वर्तुळात केंद्रबिंदू होणारा ठाकरे आता वाचनालयात आणि ग्रंथालयात आढळू लागला. स्टाफरूममध्येही त्याच्या या परिवर्तनाबद्दल चर्चा होऊ लागली. कॉलेजच्या गॅदरिंग निमित्त ठेवण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत तो कॉलेजतर्फे बोलला आणि फार चांगलं बोलला. कार्यक्रम संपताच मी त्याचं मनापासून अभिनंदन केलं. तो नुसता हसला, बोलला नाही. पण तेवढ्या एका क्षणातच त्याचे डोळे खूप भुलून गेले होते. लच्छू ठाकरे लच्छू ठाकरे चांगल्या रीतीनं इंटर पास झाला. निकालाच्या दिवशी पेढे घेऊन तो माझ्याकडे आला असता मी त्याचं अभिनंदन केलं. बऱ्याच गप्पा गोष्टी केल्या, हसलो, खिदळलो. निरोप घेताना तो जरासा घुटमळला. मग म्हणाला, सर मी कॉलेज सोडायचं ठरवलंय. मला आश्चर्याचा धक्काच बसला. म्हणजे म्हणजे शिक्षण असं अर्ध्यावरच टाकून देणार तू लच्छू? अरे पण का? नाही, शिक्षण नाही टाकणार सर, पण इथं नको. इथं त्या सगळ्या आठवणी मला सतावत राहतील, बेचैन करतील. पण मला ते सगळं विसरायचंय सर. इथे राहून ते नाही जमणार. मग कुठे जाणार? दिल्लीला. माझे काका असतात तिथे, त्यांच्याकडे. लच्छूची कल्पना मला आवडली. मी त्याच्या कल्पनेला दुजोरा दिला. अरे, ही तर आनंदाची बातमी आहे. खरं म्हणजे तू हसतमुखानं ही बातमी सांगायला हवीस. पण का नागपूर सोडताना वाईट वाटतंय? माझ्या स्वरातला मिस्किलपणा त्याला उमजला नसावा. गंभीरपणानं तो म्हणाला, नागपूर सोडताना नाही सर. वाईट वाटतं तुम्हाला सोडून जाताना. तुमची फार आठवण येईल सर तिथे. फार आठवण येईल. सर माझी एकच विनंती आहे तुम्हाला. काय? माझी तुम्ही आठवण ठेवा ना. मला माहिती आहे सगळ्या कॉलेजनं या लच्छूचा तिरस्कार केला सर, पण तुम्ही मला जवळ केलत. माझा तोल सांभाळलात. त्याच्या स्वरातला गहिवर मलाही स्पर्श करून गेला. माझेही डोळे पाणावले. त्यानंतर 2 वर्ष माझी त्याची प्रत्यक्ष भेटगाठ नव्हती. पण पत्रातून त्याच्या जीवनाबद्दल मधून तो कळवत होता. लच्छूला दिल्लीचं वातावरण बरंच मानवलं होतं. आंतरराष्ट्रीय राजकारणाचं दिल्ली हे महत्वाचं केंद्र असल्यानं दिल्लीच्या जीवनात नेहमीच जिवंतपणा असे. त्या जिवंतपणाचा स्पर्श लच्छूच्या मनाला होत होता. भारतीय राजकारणाच्या पटावरील साऱ्या रथी महारथींच्या वक्तव्यातून त्याच्या मनावर संस्कार घडत होते. वैयक्तिक सुखदुःखाच्या मर्यादित जाणीवात वावरणारा लच्छू देशाच्या सुखदुःखाचा डोळसपणे विचार करू लागला होता. त्याच्या या मानसिक क्रांतीची चाहूल मला त्याच्या एका पत्रातून स्पष्टपणे लागली होती. BA ची परीक्षा दिल्यानंतर त्याच्या कॉलेजनं संपूर्ण भारताचं दर्शन विद्यार्थ्यांना घडावं या दृष्टीनं एक भारत भ्रमणाचा कार्यक्रम आखला होता. त्या निमित्तानं भारताचं संपूर्ण दर्शन घेतल्यावर त्यानं मला लिहिलं होतं, सर मी नुकताच भारत भ्रमण करून आलो. एक दुर्मिळ अनुभव या भ्रमणात मला आला. ज्या देशात मी जन्माला आलो, वाढलो, त्याचं दर्शन घ्यावं असं मला आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यात कधी वाटलंच नव्हतं. पण या निमित्तानं मला माझ्या देशाचं दर्शन घडलं. भारत मातेच्या सजीव मूर्तीचं दर्शन घेताना मी किती क्षुद्र आहे याची मला जाणीव झाली. खरंच किती सुंदर आणि विविध स्वरूपाचा माझा हा देश आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासून जगन्नाथपुरीपर्यंत पसरलेल्या माझ्या या देशात काय नाहीये. आकाशाची गहनता मोजू पाहणारा हिमालयासारखा उत्तुंग निष्कलंक पर्वतराज जिथं आहे, तिथंच उंचीनं खुजा पण दणकट मनाचा सह्याद्रीही आहे. केरळ, कोकणासारख्या जलप्रवाहांनी चिंब झालेल्या भूप्रदेशाप्रमाणेच राजस्थानचं वाळवंट सुद्धा इथे आहे. उंच विशाल देवदार इथे आहेत आणि लहान बाभळीही आहेत. गुलाबांचे ताटवे आहेत आणि निवडुंग देखील आहे. अमाप समृद्धी आहे, असीम दारिद्र्यही आहे. इथे गौरवर्णीय आहेत, कृष्णवर्णीय आहेत. खरं म्हणजे या माझ्या देशात काय नाही. इथला निसर्ग वैचित्र्यपूर्ण,
इथला माणूस वैचित्र्यपूर्ण, इथलं सौंदर्य, इथलं ऋतुमान सारं सारं वैचित्र्यानं नटलेलं. उघड्या डोळ्यांनी आणि मनानं पाहणाऱ्या कोणाही रसिकाला एक सुंदर महाकाव्य बघत असल्याचा भास होतो हा भारत देश पाहताना. आणि प्रत्येक प्रदेश म्हणजे त्या महाकाव्याचा एक रमणीय सर्ग आहे असंच वाटतं. पण त्याच वेळी या माझ्या देशासाठी मी आजवर काहीही केलं नाही याची जाणीव मनाला बोचू लागते. वाटतं आता तरी भानावर यावं. या माझ्या देशाच्या सेवेकरिता आपल्या सर्वस्वाचं दान द्यावं, त्याच्या ऋणातून मुक्त व्हावं. लच्छूचं पत्र वाचताना त्याच्या भावनांचा उचंबळ मला जाणवला होता. त्याचं पत्र वाचलं आणि खरं तर मला देखील माझ्या क्षुद्रत्वाची जाणीव झाली. त्याच्या वृत्तीची ही दिशा मला कळल्यामुळेच लच्छू BA नंतर वडिलांच्या चालत्या धंद्यात न पडता थेट सैन्यात भरती झाला याचं मला मुळीच आश्चर्य वाटलं नाही. त्याच्या साऱ्या प्रवृत्तींना वाव देणारं क्षेत्र त्याला लाभलं याचा मला आनंदच झाला आणि आणि जरा काळजीही वाटली. त्याला कमिशन मिळालं. आवश्यक ते शिक्षण पूर्ण होताच तो कामावर रुजूही झाला. मी उत्तेजनाचं एक पत्र लिहून त्याचं अभिनंदन केलं. आणि याच वेळी भारताची उत्तर सीमा तापू लागली. हिमालयावरचा बर्फ पेटू लागला. सीमावादाचं निमित्त पुढं करून भारताचा तेजोभंग करण्याचा उपक्रम चीनी भाईनं सुरू केला होता. वादग्रस्त प्रश्नांचं निराकरण शांतपणानं करण्याचं भारताचं सौजन्याचं धोरण हे दुबळेपणाचं मानून चीन अधिकाधिक शिरजोर बनत होता. तरीही आम्ही माणुसकीवर विश्वास ठेवून होतो. आणि एकाएकी असावध भारतावर चीननं जोरदार हल्ला चढवला. सारा हिमालय पेटून उठला. भारतीय जवान संख्येनं अमर्याद असलेल्या रक्तपिपासू चिन्यांशी मर्यादित साधनांनिशी प्राणपणानं लढू लागले. शरणागतीपेक्षा वीरमरण पत्करण्यात त्यांना भूषण वाटत होतं. नेफाबरोबर लडाखही पेटला होता. एक एक भारतीय ठाणं पडत होतं, पण पराक्रमाचा नवा इतिहास निर्माण करत. माझं सारं लक्ष नेफावर लागलं होतं. लच्छू तिथे होता. तिथल्या एका प्रमुख ठाण्यावर त्याची नेमणूक झालेली होती. मी सचिंत होतो. आणि अखेर ती बातमी आली. सेकंड लेफ्टनंट ठाकरे धारातीर्थी पडल्याचं कळवणारी ती दुष्ट बातमी. पण दुष्ट तरी कसं म्हणू? लच्छू धारातीर्थी पडला होता, पण अमर झाला होता. मृत्युंजय झाला होता. देशाच्या प्रतिष्ठेचं रक्षण करताना तो सारा स्वार्थ विसरला होता. हिमालयाच्या उत्तुंग हिमशिखरावर त्याच्या जीवनसागराला एकाएकी भरती आली होती आणि त्याच्या कर्तृत्वाच्या लाटांनी आकाशाला मिठी मारली होती. तो आणि त्याच्या हाताखालचे जवान मृत्यूचं चुंबन घेत घेत स्वर्गाची दारं उघडून हसतमुखानं पुढे गेले होते. आपल्या दिव्य जीवनाची गाथा आपल्या मृत्यूच्या पूर्णविरामानं त्यानं संपवली होती. आणि उरलं होतं एकच, ती गाथा वाचणं, तिचं पारायण करणं, तिच्यापासून स्फूर्ती घेणं. मला अभिमान वाटतो हे मान्य करताना की लच्छूला मी शिकवलं. त्याला काव्याचा अर्थ विशद करून मी सांगितला. पण आता भूमिका बदलल्या आहेत. लच्छू, आता शिकण्याची पाळी माझी आहे. तू काव्य लिहून गेलास, त्याचा अर्थ समजून घेणं हे आता माझं कर्तव्य आहे. माझं कर्तव्य आहे. फ्रेंड्स, आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. आवडली असेल तर लाईक करा आणि असंच छान छान ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा वसंत कथा.